नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं प्लॅनेट मराठीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. सध्या ना लाल बांगडी खूप ट्रेंडिंगमध्ये. आता तुम्ही बघू शकता ताईंच्या हातामध्ये किती छान लाल बांगडी आहे आणि दादा सुद्धा लाल जॅकेटच घालून आले. लाल बांगडा झाला. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत. लाल बांगडी खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे. सोनी मराठी सोबत सुद्धा तुमचं कोलॅब झालंय, तर तुम्हाला कसं वाटतं त्या बाबतीत? खूप छान वाटतंय की खानदेशी गाणं किंवा ऐरणी गाणं हे फक्त एका लोकल जागेपुरतं नाही राहिलेलं आहे. तर महाराष्ट्रभर किंवा जगभर धुडगूस घालतंय. आणि सोनी मराठी सारखं चॅनल लाल बांगडी आमच्या गाण्याला लाभलेलं आहे. कोलॅबरेशन त्यांच्याबरोबर आहे. त्यांचे जे हास्य जत्रा आहे, त्यांचा इतका रिनाऊंड शो आहे, त्याच्यामध्ये प्रमोशन झालं आहे. प्राजक्ता माळी आहेत आणि कोठारे सर आहेत, प्रसाद ओक सर आहेत. सगळ्यांनी भरभरून कौतुक केलं आहे. म्हणजे त्या दिवशी ह्या गाण्याला खरं मी म्हणेन की दर्जा दिला त्यांनी. एक रिस्पेक्ट असतो ह्या भाषेला मोठं करण्यासाठी. ती माणसं गोसावी सर हे सगळे धावून आलेत आणि उभे राहिलेत. गणेश सांगवडे सर हे सगळे मी त्यांचे थँक्स म्हणेन की त्यांनी हा विचार केला की ही फक्त एका लोकल जागेची भाषा नाही आहे, तर महाराष्ट्रातील मराठी माणसांची ही एक वेगळी भाषा आहे. एक नेहमीच कुठेतरी वेगळी लांब ठेवली असेल किंवा लांब पुढे नाही आली अशी ती भाषा होती आणि आज ती मेनस्ट्रीममध्ये. आय एम सिकिंग टू इट की ह्या भाषेला फिल्म्समध्ये देखील यायला पाहिजे. येस, नक्की येईल. कारण सध्या ऐराणीला खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. मी आता शीतलताईंकडे येते कारण मी कमेंट्स वाचत होती. गाणं पाहिलं मी, खूप सुंदर आहे. मी कमेंट्स वाचले, त्याच्यामध्ये असं होतं शीतलताई इज बॅक. त्या बाबतीत काय बोलाल? हो, असं म्हणता येईल ॲक्च्युली. कारण माझ्या करिअरची सुरुवात तिथूनच झाली आहे, खानदेशी गाण्यांपासून. तेव्हा सीडीजमध्ये गाणे यायचे, तेव्हा आपल्याकडे CD प्लेअर असायचा. सो सी डीसाठी म्हणे खूप काम केलं आहे, खूप गाणी केली आहे मी. सप्तशृंगी देवीचे, कानबाई मातेचे, असे लव्ह सॉन्ग म्हणा किंवा डान्सिंग सॉन्ग म्हणा. पण ते फारसे असे लोकांपर्यंत पोहोचले नाही, कारण त्या CD डिस्ट्रॉय झाल्या, ते गाणेही गेले. त्यातले काही गाणी अजूनही जिवंत आहेत, काही गाणे डिस्ट्रॉय झाले, पण तरी लोकांच्या मनात आहेत ती गाणी. कधी पण त्या गाण्याचे काही लोकांनी रिमिक्सेस बनवून टाकलेले आहेत, किंवा कधी मला काहींनी ओळखलं की ते म्हणतात की ते गाणं होतं त्यात तूच होतीस ना. सो मी म्हणते की हो, ती मीच आहे. सो असं मला खूप छान वाटतं. खूप वर्षांनंतर पुन्हा मी खानदेशीमध्ये आली आहे. याआधी मी अजून गाणं केलं होतं. पहिलं गाणं तर मी याचंच केलं होतं जेव्हा मी कमबॅक केलं होतं. ते गाणं आमचं फारसं वर्कआउट झालं नाही, म्हणजे लोकांपर्यंत ते फारसं पोचलं नाही. मग मी पुन्हा सेकंड सॉन्ग केलं, बलाव बलाव नावाचं. ते गाणं आता 80-90 मिलियनला गेलं असेल. खूप हिट झालं ते गाणं. ते पारंपरिक गाणं होतं आणि हे माझं तिसरं गाणं आहे. आणि हे गाणं तर एकदम अफलातून, ह्या गाण्याने तर धिंगाणाच करून टाकला. आता इंस्टाग्राम ओपन केले की सगळीकडे ट्रेंडिंग सॉन्ग लाल बांगडी. सो मला आता असं वाटते की कदाचित मला ओळख मिळेल लाल बांगडीचीच. मला बघितलं की सगळे लोक हेच म्हणते की अरे लाल बांगडी चालली. ओके, कारण ऑडियन्सचा खूप छान रिस्पॉन्स आला होता. दादांचं एक डॅशिंग लुक किंवा म्हणतो एक जेस्चर आपल्याला बघायला मिळाला. कारण दादांचं सध्या असं शांत, एक बोलतो ना आपण एखादा पॅटर्न मोडतो एखाद्याचा, तसा तो एक झाला असेल. तो एक्सपिरियन्स कसा होता? आणि तुम्ही सुद्धा यांच्याकडून काम करून घेतलं असेल असं वाटतंय मला. तर कसं असेल, कसा होता एक्सपिरियन्स? नाही, खरं तर सरांनी माझ्याकडून काम करून घेतलं. मला भीती वाटत होती, कारण की एवढ्या मोठ्या लेवलचा माणूस आज खानदेशी गाण्यावर काम करतोय आणि त्यांच्यासमोर माझं थरकाप होत होतं. पण ताई, गोकुळ सर, समीर सर, अरे करून घेशील तू, मला माहिती. पण जेव्हा सरांसोबत भेटलो, गप्पा गोष्टी रंगल्या, तर असं वाटलंच नाही ते सर आहेत, असं भाऊच वाटले मला. तर ते बोलले का विनोद तू घाबरू नको, टेन्शन नको घेऊ, मी आहे, आपण दोन्ही मिळून करून घेऊ, मला सांग. पण प्रत्येक टायमाला त्यांचं बोलणं माझ्याशी एकदम भारी होतं का विनोद मला ही लाईन समजून सांग ना. ते तेव्हा कुठेतरी बॉन्डिंग होत गेली, कारण की माझ्यासाठी त्यांची पहिली भेट होती आणि माझीही पहिली भेट होती. तर आमच्या सर्व खानदेश परिवारासाठी त्यांचं खूप मोठं योगदान लाभलंय का त्यांनी खानदेशी गाणं केलंय. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा ही आजपर्यंत टीव्हीवरच पाहिलं होतं. त्या स्टेजवर मला घेऊन गेले सर डायरेक्ट, आणि ते बी ओळख करून दिली सगळ्यांशी. म्हणजे गैर भारी वाटलं मला. खरंच अभिमान वाटत आणि गैर भारी बी वाटणं. हाही गाणंच नाही, मनासाठी खूप मोठी हिस्ट्री होई जायले. आणि या गाण्याच्या माध्यमातून सर मला नशीब माही जायलेत. हास्यजत्रेच्या सेटवरचा अनुभव कसा होता ओव्हरऑल? आणि सगळ्यांनीच रील्स बनवलेत आणि ते सुद्धा ट्रेंडिंगला गेलेत. तो पूर्ण ओव्हरऑल एक्सपिरियन्स ऐकला आवडेल. तेव्हा तर म्हणजे शिवालीताईन त्यांच्यासोबत पण रील काढला होता आम्ही, आणि तेव्हा पण मला असे थरकापच होत होते. पण ताई बोलले का विनोद तू करून घेशील. त्याच्यानंतर प्राजक्ता ताई
म्हणजे स्वप्नात पण विचार केलेला नव्हता का त्या ताईंसोबत माझं गाण्याचं प्रमोशन होईल, रील होईल. पण जेव्हा त्या ताई बोलल्या का मला करायची इच्छा आहे, मी तुमच्याबरोबर डान्स करणार आहे या गाण्याबद्दल, आम्ही तिघांनी प्रॅक्टिस एकदम मस्त, सर बोलले करून घेऊ आपण तिघं मिळून मस्त करू म्हणे. आमचा असा प्लॅन झाला, पण तिथे गेल्यानंतर प्लॅनच चेंज झाला. प्राजक्ताताई माझ्यासोबत डान्स करायला आणि शीतलताई सरांसोबत डान्स करायला. अरे बापरे, मग ही मोठी गोष्ट होऊन गेली. म्हणजे तेव्हा पण असं थरकाप होत होतं. मग ताई बोलल्या का मला तुमची हुकलाईन काय ते सांगा. मग आम्ही तिघं मिळून ताईला सांगितलं आणि तेव्हा ते तिथं एकदम भारी मजा येऊन गेले तेव्हा बघायला. आणि आता बी ते व्हिडिओ बघताना स्वप्नच वाटतं मला. वा, कमाल कारण की माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट झाली. खानदेशी भाषाला बरेचसे लोक पहिलं किचपट समजत होते आणि कुठेतरी दर्जा सरांमुळे पण भेटला का मराठीच्या लोकांपर्यंत सुद्धा ती खानदेशी भाषा जायला लागली. सोशल मीडियाच्या माध्यमातून असो किंवा युट्यूबच्या माध्यमातून असो, इंस्टाग्रामच्या माध्यमातून असो, ती आज खानदेशी भाषेला सुद्धा दर्जा चांगला लेवलला भेटतंय. त्याच्यात अभिमान आहे खरंच. वा, उत्कर्ष दादा, हे गाणं करायच्या आधी काय मनात होतं? कारण तुमचा एक वेगळा लुक आणि जेस्चर आम्हाला बघायला मिळणार होता आणि तो बघून असं वाटलं रे हे दादा आहे. ह्या गाण्याबद्दल ना खरं तर ती भाषा नव्याने वाढली आहे खरं तर, आणि खूप चांगली ग्रँजरमध्ये आली आहे. तर त्या गाण्याला आपण अभिनेता म्हणून लागणार आहोत तर तेव्हा मला असं वाटलं होतं की यार हे शिकायला मिळेल काहीतरी वेगळं. तिकडच्या माणसांचा टेस्ट काय आहे, आपल्याला उत्कर्ष शिंदे नाही दिसायचं, आपला तो कॅरेक्टर दिसायचा आहे. मग आपण कसं तिकडे दिसू, त्या गाण्याचं मी एक लाईन एक वर्ड काय आहे हे समजून घेतला विनोदकडून. मग कुणी गायले ते ऐकून घेतलं, याचा अर्थ काय होतो, ह्या बीट्समध्ये काय वगैरे, कुठे आपण थांबलं पाहिजे, कोरिओग्राफर बरोबर बोलणं झालं, मग DOP बरोबर बोलणं व्हायचं की तू कसा कॅमेरा लावणार आहेस, मग काय करायचं आहे. मग ह्या सगळ्यामध्ये ना मग शीतलचं खूप मॅनेजमेंट होतं. शीतल टीचर होती आमची खरं तर शीतल, मी म्हणेन का मी ह्या गाण्यामध्ये आलोय शीतलमुळे. खरं तर शीतलचा खूप हट्ट होता, तिची इच्छा होती की मी गाणं करायला पाहिजे. आणि आता असं झालं ना की खानदेशीचं एक वेगळं प्रेम झालं आहे. आणि हे गाणं करतानाच त्या मुलांबरोबर त्यांची मेहनत बघताना असं वाटलं की ना आपण कुठलाच इथे बडेजाव नाही करायचा, आपण इथे कुठेच आपण काहीतरी वेगळे आहोत असं नाही दाखवायचं. आपण ह्यांच्याकडून ह्यांची एनर्जी घ्यायची आणि त्यांच्या एनर्जीला मॅच करायचा प्रयत्न करायचा. आणि ते जमलं आणि त्यांनी माझ्याकडनं त्यांचाच एक कलाकार म्हणून काम करून घेतलं. हे मला खूप आवडलं, कारण का ते खूप प्रेशरमध्ये आले होते सगळेजण. आणि मग मी पहिल्याच वेळेला मी हा विचार केला की आधी हे प्रेशर कमी करावं लागेल, मग हे मला समावून घेतील. आणि ते करण्यात मला थोडंसं यश आलं. मग त्याच्यानंतर मजाच केली मग आम्ही. पूर्ण ओव्हरऑल शूटमध्ये एखादा फनी इन्सिडेंट घडतो, कारण आता तुमच्यासाठी नवीन होतं, तुमच्यासाठी एक अगदीच नवीन नव्हतं पण कमबॅकच होता आणि तुमच्यासाठी रेग्युलर होतं. एक गोष्ट बोलतो सर मी, जेव्हा हे गाणं करायचं ठरवलं त्याच्या पहिलं आम्ही दुसरं गाणं करणार होतो. आणि जेव्हा उत्कर्ष दादांचं नाव ऐकलं, गाणंही चेंज झालं आणि सगळं चेंज होऊन गेलं. पहिलं आम्ही दुसरं गाणं ठरवलं होतं का ही गाण्याची शूटिंग करायचं. त्यावेळेस फक्त शीतलताईचा माझा प्लॅनिंग होता, आम्ही दोघं करणार होतो. पण मग शीतलताईच्या अचानक डोक्यात आलं का बाबा आपण उत्कर्ष दादांना घेऊन काम करू. आणि मला माहितही नाही, शीतलताईचा फोन आला, अरे विनोद आपल्याला उत्कर्ष दादाला घेऊन काम करायचं गाण्यामध्ये. अरे बापरे, मी घाबरून गेलो. मी म्हटलं मजाक करताय माझ्यासोबत. म्हटलं रील वगैरे ठीक आहे, रील बनवून देतील सर, पण गाण्यात काम करतील हे नव्हतं वाटलं. मग ताई बोलले अरे हो खरंच सांगते बोले. मग शपथ घेतली ताईने, मी शपथ दिली, ताईने शपथ घेतली. मग खरंच यकीन वाटला. मग त्यावेळेस आम्ही पहिलं जे गाणं होतं ते स्किप केलं आणि हे गाणं मग सरांसाठी डेडिकेट केलं डायरेक्ट, का बस सरांना घेऊन हेच गाणं करायचं. मग तेव्हा आमचे समीर सर भी बोलले का नाही बोले आपण अच्छा देंगे बोले विनोद, थोडा टाइम लेंगे लेकिन अच्छा करेंगे बोले. क्योंकि आज मराठी स्टार म्हटल्यानंतर, शिंदेशाही म्हटल्यानंतर अवघड विषय होता. आमच्या खेळोपाडीपर्यंत शिंदेशाही गेली, खेडोपाडीपर्यंत दादांचं नाव आहे, सरांचं नाव आहे, आदर्श सरांचं नाव आहे. म्हणजे सगळ्या गाण्यात सगळी तिकडे लोक गाणं ऐकतात. अजून पण जरी खानदेशी आहेत ना तिकडे पब्लिक, तरी मराठी गाणे सुद्धा ऐकतात. लग्न कार्यामध्ये सुद्धा सरांचे गाणे ऐकतात. त्याच्यामुळे मी तर फॅन आहेच सरांचं पहिल्यापासून आहे. आणि माझ्या गाण्यात काम केल्यानंतर मला जास्त अभिमानाची गोष्ट होऊन गेली माझ्यासाठी. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ताई सपोर्टिव्ह, प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट असतो ताईचा माझ्या. म्हणजे एक माझ्या देवाने माझ्या तिला बहीण म्हणूनच, जुन्या काळात एखाद्या काळात आमचं नातं असलंच बहीण भावाचं असं मला वाटतं. का प्रत्येक गोष्टीमध्ये ती भांडून तोंडून का मला माझ्याकडून करून घेते. सगळ्याच गोष्टी, कपडे असेल किंवा कॉस्ट्युम असेल किंवा हेच घे गाण्यात तेच कर, हे गाणं असंच चांगलं दिसेल तसंच चांगलं दिसेल, प्रत्येक गोष्टीमध्ये ती सजेस्ट करत राहते. आणि पाठिंबा असेल तर आमचे समीर सर, गोकुळ सर, त्यांच्यापर्यंत काही गोष्टी गेल्या का मग ते म्हणता नाही आपण ऐसा करेंगे. मग त्यांनाही आवडतं, नाही सर ऐसा ये नाही सुनता सर मेरी बात, ऐसा हो जातं. पण मग खरंच चांगलं वाटतं काम करताना पण, मस्त मजा आली. आणि गाण्याला आता 4 चांद लागून गेले, सर आले त्यामुळे. बापरे, कमाल. तुमच्यासोबतचा एखादा फनी इन्सिडेंट घडला होता? खूप आहे. म्हणजे काय झालं होतं ना की खूप ऊन होतं जिकडे आम्ही शूट करायचो. आउटडोअरला हे गाणं शूट झालंय आणि कडाक्याचं ऊन होतं.
आणि कसं आहे ना की हेवी बजेट किंवा असं काही तामझाम आम्ही केला विषयच नव्हता गाण्याला. तर जसं प्रोडक्शन आपलं आहे त्याच्यामध्ये गाणं बेस्ट करायचं असं ठरलं होतं. तर या मुलांची खूप तारांबळ झाली होती की अरे उन्हात कसं करणार. तर आम्ही काय करायचो ना, ऊन आलं की थांबायचो, पळायचो इकडे. तिचा तो ब्लॅक पदर असायचा तो आम्ही घ्यायचो डोक्यावरती आणि या उन्हात उभट करायचो. किंवा मग मुलं जाऊन केळी घेऊन यायचे खायला. किंवा मग आता जो आमचा हिरो आहे तोच आमचा स्पॉट बॉय आहे, जो आमचा DOP आहे तोच आमचं पाणी घेऊन येतोय. तर ही मुलं ना कामाने खूप मोठी आहेत आणि मनाने पण खूप मोठी आहेत. त्यांनी कधी हा नाही विचार केला की अरे मी कॅमेरामॅन तर मी कसं करू, किंवा मी हिरो आहे तर मग मी काय करू. तर ह्यांनी माणुसकी असते ना की आपल्या घरी पाहुणा आपण बोलवलं आहे तर कसं त्याचा मान सन्मान करूया. त्यांनी हे खूप केलं आणि मला ते खूप आवडलं. म्हणजे गाण्याची सुरुवात करत असताना शीतलच्या घरून पेढा यायचा, लाडू, मग मी तेच खायचो आणि मग शूटिंग करायचो. तर हे जे काही खूप ग्राउंडेड मुलं आहेत आणि त्यांच्याकडे ना एक विचार आहे खरं तर. त्यांना खानदेशी गाणं मोठं करायचं आहे, आयरणी भाषा मोठी करायची आहे. त्याच्यामुळे हे प्रामाणिक प्रयत्न त्यांचे आहेत आणि म्हणून ते गाणे सगळे हिट होत आहेत खरं तर. कमाल आहे. हे एकही आहे असं मी म्हणेन. ताई तुमचा लुक पण खूप असा हेवी ज्वेलरी, हेवी ड्रेसेस, त्यामध्ये उन्हामध्ये काम करणं, हे कॉम्बिनेशन खूप खूप कठीण आहे असं मी म्हणेन. ते कसं कॉम्बिनेशन जुळवून आणलं तुम्ही? कॉम्बिनेशन ऑब्व्हियसली कठीण आहे, पण काम करायचं असेल आणि ते आवडीने करायचं असेल, एखाद्या गोष्टीची आपल्याला आवड असेल तर मग ते किती अवघड काम असो ते आपल्यासाठी सोपं होऊन जातं. त्यातलंच काहीतरी माझ्यासोबत असं झालं. आता रेग्युलरी मी इतक्या अशा बांगड्या घालून फिरत नाही, पण आता आमचं गाणं ट्रेंडिंगला आलं त्यामुळे मला पण लाल बांगड्यांवरती खूप प्रेम झालंय. सो मी आज इतक्या बांगड्या घालून आली. गाण्यात पण मी लाल बांगड्या घातल्या, गाण्यामध्ये मी ज्वेलरी पण हेवी घातली आहे कारण की गाण्याचे बोल तसे होते. सो गाण्याचे बोल इतकी सुंदर होते, टिकली, बांगडी, पण ते सगळं घातलं पाहिजे आणि ते घातल्यानंतर मी सुंदर पण दिसली पाहिजे. तर मग आता कशी ज्वेलरी घालायची, काय करायचं, ह्याच्यावर मी जरा वर्कआउट केलं आणि जे मला सापडलं, जे माझ्या कबर्डमध्ये होतं तेच सगळं मी यूज केलंय. स्पेशल कोणी डिझायनर आलाय आणि मग त्यांनी आमचा लुक डिझाईन केला असं पण काहीच झालेलं नाही. जे मला माझ्या कबर्डमध्ये सापडलं तेच मी सगळं मिसमॅच करून स्वतःला सजवलं आहे. सो अशी दिसतीये मी आता स्क्रीनवर. कमाल. म्हणजे शूटच्या टायमाला सुद्धा एक गोष्ट अशी होती का मी प्रत्येक गोष्ट सांगायचो ना, सर हे जॉकेट आवडेल का, सर हे करेल का, सर असं होईल का, पण प्रत्येक गोष्टी मागे सरांचा एकच शब्द होता, अरे तू टेन्शन नको घेऊ, अरे तू टेन्शन नको घेऊ. हे खरं पूर्ण गाणं संपून गेलं आणि आता तेच म्हणतात विनोद टेन्शन नको घेऊ. ऍक्च्युली टेन्शन नको घेऊ मध्ये खरं ट्रेंडिंगवर गेले आणि आय गेस 1 लाखच्या वरती व्ह्यूज गेले. त्यासाठी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन. आणि खूप कमी वेळामध्ये पटकन एखाद्या गाण्याला व्ह्यूज जाणं हे पण नाही, कठीण आणि असतं. ते ना मी तुला सांगेल की ना बघ, आता मी पिढ्यानपिढ्या गाणं बघत आलोय. म्हणजे मी प्रल्हाद शिंदेचा नातू, आनंद शिंदेचा मुलगा, आदर्श शिंदे माझा भाऊ. मी गाणं इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं गाणं पाहिले ना, आणि त्याचं स्वरूप कॅसेट, CDs, मग हार्ड डिस्क आणि मग ते पेन ड्राईव्ह, मग त्यानंतर आता डिजिटल मीडियम. तर आत्ता आम्हाला माहिती आहे की गाणं कशा प्रकारे माणसांना पोचवलं जातं किंवा कसं इनऑर्गॅनिकली माणसं बूस्ट करतात गाण्याला. आणि आम्ही खूप त्याच्या अगेन्स्ट आहे खरं तर. म्हणजे आमच्या घरामध्ये नेहमी माझ्या पप्पांना तू जर गाणं कधी विचारलंस की तुम्ही आता जे फिल्मचं गाणं गायलं ते कोणतं आहे, ते म्हणतात मला आठवत नाही. प्रेक्षकांना जेव्हा हिट करतील आणि प्रेक्षकांनी जर मला ते प्रोग्राममध्ये विचारलं ते गाणं गा, तेव्हा त्यांना कळतं की हे गाणं हिट आहे. सो त्यांचं म्हणणं आहे की ना प्रेक्षक तुम्हाला पोच पावती देतो. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की ऑर्गॅनिक जे प्रेक्षकांकडे पोचेल तेच. म्हणजे आता तू हे बघ, नटीनं मारली मिठी 15-16 वर्षापूर्वी आलेलं गाणं आहे, ते झालं होतं गाणं. म्हणजे जी मुलगी 15-16 वर्षापूर्वी जन्म घेतला त्या मुलीने आत्ता त्या गाण्यावरती रील केलं आणि त्या मुलीने हिट केले. तर गाणं तेच हिट जे माणसं हिट करतात. तर आज आमच्या गाण्याला जे काही व्ह्यूज आले, जे काही कमेंट्स आहेत, सगळे ऑर्गॅनिक आहेत. आणि त्याचा खूप मला अभिमान आहे. मी त्यांना तेच म्हटलं होतं की बूस्ट आणि याच्या आधी पडूच नका. जे त्याचं नशीब ते गाणं घेऊन येईल, तुमची मेहनत आहे ते पोचणार ऑटोमॅटिकली. ओके. खरंच, कारण मी आताच थोड्या वेळापूर्वी बघितलं आणि असं झालं की तुम्ही जसं म्हणालात की अहिराणी भाषा सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये येते किंवा त्यांची बोली ट्रेंडिंगमध्ये येते, त्यांचं सगळं कल्चर ट्रेंडिंगमध्ये येते. इव्हन तुमचा डान्स जो असतो तो काही वर्षांपूर्वी लोकांना माहिती नव्हता, तो आता अचानक बूस्ट झाला आहे आणि असं झालं की ओके हे पण आहे आपल्या कल्चरमध्ये आणि तुम्ही ते सगळं घेऊन येत आहे, त्याचं प्राऊड फील होत आहे. पण ह्या गाण्यामागे काय थॉट होता हे ऐकायला आवडेल मला. हे गाणं जेव्हा बनवायचा टाइम आला होता ना, त्यावेळेस जेव्हा समीर सरांनी सांगितलं मला का विनोद लाल बांगडीचा विषय, त्या उत्कर्ष दादांचं नाव निघालं, ताई बोलली, तर त्यावेळेस वाटलं का नाही, म्हणजे खूप एक शब्द आणि एक गोष्टी खूप विचार करून लिहिलाय का मनात भीती उत्कर्ष दादा आहे गाणं.
उत्कर्ष दादा त्यांच्या या शब्दामुळे आणि त्यांच्या नावामुळे त्यांचं नावाला कुठेतरी धक्का लागला नाही पाहिजे याची खूप काळजी आम्ही सर्वांनी घेतली. गोकुळ सर पासून, समीर सर पासून, DOP पासून तर कोरिओग्राफर पासून आणि ताई पासून, तर सगळ्यांनी आम्ही काळजी घेतली आणि ते गाणं आज कुठेतरी सक्सेस होऊन जात आहे. त्याचा बी आम्हाला खूप आनंद होतोय. आणि कसं ना की आता तसं बघायला गेलं तर उत्कर्ष सर आमच्या गाण्यामध्ये आहेत, आम्ही मराठी गाणं करू शकत होतो. असं नाही की खानदेशीच करायला पाहिजे. याचं चॅनल इतकं मोठं आहे की तिथे मराठी गाणंही चालू शकत होतं आणि याच्यासाठी पण एक मोठी संधी होती की विनोद कुमावत मराठी गाण्यात दिसेल. पण आमची जी टीम आहे GP प्रोडक्शन किंवा विनोद कुमावत प्रोडक्शन, तर यांचं फक्त एवढंच एक थॉट आहे की खानदेशी भाषेला पुढे न्यायचं. मग त्याच्यासाठी नवीन नवीन कलाकार किंवा आपले जे सिनियर आहेत किंवा जे नावाजलेले आहेत ते आपल्या जॉईन झाले पाहिजे आपल्याला आणि त्यांच्यामार्फत आपलं गाणं मोठं झालं पाहिजे, आपली भाषा मोठी झाली पाहिजे, आपल्या भाषेतलं गाणं फक्त खानदेशापुरती मर्यादित नाही राहिलं पाहिजे, तर ते महाराष्ट्रापर्यंत गेलं पाहिजे. तर तोच एक छोटासा प्रयत्न होता की म्हणून ह्या गाण्याची स्पेशली दखल सचिन गोसावी सरांनी म्हणजे सोनी मराठी टीमने घेतली. तर त्या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद वाटला आणि म्हणजे हा निव्वळ योगायोग आहे आणि हे लक आहे आमचं की हे गाणं फक्त आमचं इतकंच होतं की कुठल्या तरी मराठी स्टारला घेऊन हे गाणं आपण खानदेशी भाषेतलं करू, इतकाच फक्त प्लॅन होता. याच्या पुढचा आमचा प्लॅन नव्हता. हे सगळं योगायोग आहे आणि हे सगळं लक आहे आणि ही सगळी प्रेयर आहे सगळ्या खानदेशी प्रेक्षकांची. कारण की आमच्या यूट्यूबला किंवा इंस्टाग्रामला हेच कमेंट्स आहे की आम्हाला खूप प्राऊड आहे की खानदेशी भाषा मोठी होते, आम्हाला खूप प्राऊड आहे की खानदेशी भाषा इतकी पुढे जाते. आणि यांचं तर भरभरून स्वागत होतं आहे आमच्या खानदेशामध्ये की वेलकम वेलकम, तुम्ही आमच्या खानदेशमध्ये आलात. आणि सो म्हणजे तुमच्यामार्फत मला सगळ्या ऑडियन्सला सांगायचं आहे की आम्ही असेच प्रयत्न करू आणि तुमचा सपोर्ट असाच असू द्या. आणि खानदेशी भाषेला आता अजून गड जिंकायचा आहे, म्हणजे अजून ही तर सुरुवातच आपण असं समजू. खूप मोठा स्ट्रगल होता आणि आजही आहे. सो आय होप की याच्यावरती सिनेमा बनतील, चांगली गाणी बनतील आणि मराठी सिनेमामध्ये पण आमची ही गाणी ऑफर होतील की तुमची आम्हाला गाणे द्या, तुम्ही या आमच्या गाण्यामध्ये परफॉर्म करा. सो लेट्स सी. नक्की हे घडणार आहे कारण तुमची एवढी पॉझिटिव्हिटी आहे ना, ती खूप कमी लोकांकडे बघायला मिळते की स्वतःच्या भाषेवरचं प्रेम असणं आणि ते पुढे घेऊन जाणं. आता हां, आणि म्हणजे खूप कलाकार आहेत जसं गोसावी सर म्हणजे सचिन गोसावी सर म्हण किंवा सिनियर खूप आहेत जे खानदेश आहेत ना, जसे संजू राठोड आहे, तो पण आपल्या खानदेशमधलाच आहे, तो आज किती मोठा झाला, ग्लोबल स्टार झाला आहे. स्मिता पाटील मॅडम त्या खानदेशीच होत्या, त्या पण इतक्या लेजंड मोठ्या ॲक्ट्रेस आहेत. बहिणाबाई ज्यांच्या ओव्या फेमस आहेत त्या पण खानदेशीच होत्या. असे खानदेशचे खूप कलाकार जे उभरलेत, पण फक्त इतकंच की खानदेशी भाषा मात्र थोडी मागेच राहिली आहे, तर ती उभरू नाही शकली. बाकी टॅलेंट खूप बाहेर आलं, म्हणजे टॅलेंट खूप आहे, खूप भरभरून टॅलेंट आहे खानदेशमध्ये. फक्त भाषेला घेऊन कोणी तेवढं पुढे जाऊ शकलं नाही कारण तेवढा मोठा प्लॅटफॉर्म अजून भेटला नव्हता. सो आता हळूहळू भेटायला लागला आहे, आता अप्रोच होतोय, तर खानदेशाबाहेर पूर्ण महाराष्ट्रात आमच्या खानदेशी गाण्यांचा डंका वाजायला लागला आहे. सो आता पुढे काहीतरी मोठं होईल आणि ते आम्हीच करू असं आम्ही ठरवलंय आणि नक्की सुरुवात आमच्यापासून आम्ही व्हावी असं ईश्वर चरणी प्रार्थना आहे. हा खूप छान कॉन्फिडन्स आहे. हा असाच कॉन्फिडन्स असतो तेव्हा आपण पुढे जातो असं मी म्हणू शकते. दादा, मला तुम्हाला विचारायचं आहे, सध्या मराठी वादावरती पण खूप चर्चा होते, खूप गोष्टी घडतात महाराष्ट्रामध्ये आणि तुम्ही एक पोस्ट केली होती आणि ती प्रेक्षकांनी सुद्धा प्रोत्साहन दिलं त्या पोस्टला, त्या बाबतीत काय बोलाल? मी ती पोस्ट करण्यामागचा हेतू हाच होता की शिंदे शाही हा जो आता तुम्ही हे नाव दिले आम्हाला, तर शिंदे घराणं त्याला शाहीपणा ह्या मराठी भाषेमुळे आला आहे. की आमच्यावरती प्रेम करणारा एक समाज किंवा एक वर्ग नाही आहे. तर पंढरपूरमध्ये वाजणारं पाऊलेचर ती पंढरीची वाटपासून ते ताशाचा तरारा झाला, गणपती माझा नाचत आला, ते शिट्टी वाजली, ते आवाज वाढव DJ, तू म्हणशील ते सण आणि म्हणशील त्या घटनेसाठी, म्हणशील त्या गोष्टीसाठी गाणेत. तर शिंदेशाहीला मराठीने मोठं केलं आणि मराठी म्हणजे फक्त मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली एवढं नाही, तर खूप मोठं आहे ना, जिथपर्यंत महाराष्ट्राची चांदा ते बांधा आपण ज्याला म्हणायचो तो महाराष्ट्र आहे. तर ज्या वेळेला हे पाहिलं मी की अरे मराठीला विरोध होतोय, तर मला ते ना पटलंच नाही की ज्या भाषेने आम्हाला मोठं केलंय, तर आज जर त्या भाषेचं आपण काय मराठीला म्हणतो, मातृभाषा म्हणतो, आपली माझी मातृभाषा म्हणजे माझी आई आहे ती, आणि माझ्या आईला तुम्ही नाकारता याचाच अर्थ तुम्ही, मला ते पटलंच नाही की तुम्हाला आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये कामं करायची आहेत पण तुम्हाला आमची भाषा शिकायची नाही हे म्हणताय तुम्ही डायरेक्ट की हमको नाही सीखना है. अरे तुम्ही इथं आल्यावर आम्ही शिकलो ना तुमची भाषा. तर आम्ही जर तुमची भाषा शिकलो, तुम्ही इथे आलात म्हणून, पाहुणे म्हणून तुम्ही आलात, आम्ही पाहुण्यांचा पाहुणचार करायचा म्हणून तुमची भाषा पण आम्हाला आलीच ना.
मग तुम्ही पाहुणे आला तर पाहुण्यासारखं राहा, मालक बनायचा प्रयत्न नका करू. आणि तुम्ही मराठीला म्हणता की नाही शिकणार, तर मला ते पटलंच नव्हतं. तर मी ती पोस्ट टाकली होती की जर तुम्हाला मराठी शिकायची नसेल, एक तर तुम्हाला मराठी शिकावी लागेल, नाहीतर इथून निघावं लागेल. आणि ते सगळ्यांनी डोक्यावर घेतलं. सगळ्यांनी इतके छान छान रिप्लायज आलेत मला. पॉलिटिकली इकडे इतक्या जणांचे मेसेजेस आलेत की तुम्ही इतका छान स्टँड घेतलात. बरीच लोक स्टँड घेत नाहीत. मी म्हटलं ज्या महाराष्ट्राने आम्हाला घडवलं आहे, शिंदे परिवाराला एका मंगळवेढ्यासारख्या गावातून आलेला हा परिवार आज जगभरात पोचला आहे. फिफामध्ये नटीनं मारली मिठी वाचते, हे मराठी आहे म्हणून वाचते. तर मराठीने आम्हाला मोठं केलं आहे. आणि त्या गोष्टीवरती जर दुसरा कोणीतरी बोलत असेल तर आपण मराठी बाणा कसं विसरून चालेल. हो. कोण बोलतं नाही बोलतं वी डोंट केअर. जेव्हा जेव्हा मराठी किंवा जेव्हा महाराष्ट्राचा विचार येतो तेव्हा आम्ही बोलणार आणि आम्ही लढणार. येस, कारण तुम्हाला खूप छान प्रोत्साहन मिळालं त्या गोष्टीसाठी. रोखठोक बोलताय असं सुद्धा कॉम्प्लिमेंट मिळाली. खूप जणांचे, म्हणजे मी तुला सांगेल, जितके पण पॉलिटिकली जितकी वेगवेगळ्या पक्षातली माणसं आहेत सगळ्यांनी मला पर्सनल मेसेजेस केलेत. काही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष आहेत, मी नावं नाही घेणार, त्यांनी मला मेसेजेस केलेत की उत्कर्ष तुझा कॉन्फिडन्स बघून आम्हाला खूप भारी वाटतं आणि तू असाच निडरपणे बोलत राहा वगैरे वगैरे. म्हणजे वेगवेगळ्या पक्षातून जे जे आपण म्हणतो की मराठीचा टेंबा मिरवतात त्या सगळ्या पक्षातून किंवा जे नाही मिरवत त्याही पक्षातल्या महिलांनी मला मेसेज केलेत की दादा तुम्ही खूप चांगलं बोललात, उत्कर्ष तुम्ही खूप चांगलं बोललात. आम्हाला वाटलं होतं की बरेच कलाकार ह्याच्यावरती बोलत नाहीत, घाबरतात. म्हटलं ज्या भाषेने आम्हाला बनवलं आहे त्या भाषेच्या मर्यादेवरती जर कोणी येत असेल तर ते बोललंच पाहिजे. येस, नक्कीच. आता इतका सुंदर गोतावळा असा जमला असं मी म्हणे, आणि त्यासाठी खूप जणांचे तुम्हाला रिस्पॉन्स आले होते. त्यात राखी सावंतचं सुद्धा आलं Yes. होतं आणि तुम्ही स्टोरी पण पाहिली आहे ती. त्या बाबतीत काय बोलाल? हे गाणं जेव्हा आलं ना तेव्हा सगळ्यांचे मेसेजेस आले. म्हणजे सायली पंकज जिने टिकटिक वाजले डोक्यात तिने ते गाणं ऐकलं. पंकज पडघनने गाणं ऐकलं. त्याने मला भेटल्या सांगितलं की ये तेरा नया गाणं अच्छा लग रहा है, बहुत अच्छा साऊंड कर रहा है. आणि काल राखी सावंतचा लाईक होता, मग त्यांच्याशी आमचं बोलणं झालं. अक्षय नाईक जी सुंदरा आपली आहे तिचं मेसेज आला. शीतल शेट्टी म्हणून आपल्या मनमौजीच्या डिरेक्टर आहेत त्यांचे मेसेज आले. त्याचबरोबर आता नामदेड साळ फिल्म येते आहे त्यांच्या प्रोड्युसर डिरेक्टर आहेत त्यांचे मेसेज आलेत. असंख्य माणसांचे मेसेज, म्हणजे मी एक एक आठवत गेलो तर खूप नावं येतील. आणि बऱ्याच जणांचे मेसेज पॉझिटिव्ह आहेत की तुम्ही काहीतरी वेगळं करताय. कारण का मराठी गाणं, मराठीचं अरेंजिंग हे आता वेगवेगळं होत चाललेलं आहे. म्हणजे तू आता जर पाहिलं तर ॲफ्रो बीट्स वाचतात किंवा अशा काही ना वेगवेगळ्या बीट्स, ट्रान्स म्युझिकवरती गाणं होत असेल, पण त्याच्यामध्ये कल्चरल गाणं, त्याचं कल्चर पकडून ते गाणं देशभरात पोचतं हे खानदेशने करून दाखवलं आहे. आणि त्याचा मला खूप अभिमान आहे. कारण का विनोदचे जितके पण गाणे आलेत ना ते मिलियन्समध्ये आहेत, पण त्याचा महत्त्वाचा भाग काय आहे ना की तो कल्चरला धरून आहे. आणि मातीचा सुगंध हा 100 परफ्यूमपेक्षा छानच असतो. तर त्या मातीतला सुगंध ह्या गाण्याला देखील, आणि ते खूप छान आहे आणि हे त्याची USP आहे खरं तर. वा, हे ऐकून खूप छान वाटलं, कारण खूप सुंदर बोलले तुम्ही. आता हे गाणं नक्की आय गेस फिफामध्ये सुद्धा वाजू शकतं असं मी म्हणून. आम्ही तर आमची अपेक्षा आहे की हे जसं आता नटीनं मारली मिठी फिफामध्ये वाजलं, जे की आम्हाला एक्सपेक्टेड पण नव्हतं की तिथपर्यंत जाईल, ते वाजलं. आम्हाला वाटतं की हे मनापर्यंत गाणं पोचावं. फिफा इज जस्ट वन स्टेप. आम्हाला असं वाटतं मनापर्यंत गाणं पोचावं. आणि हेच नाही तर महाराष्ट्रातल्या ज्या सगळ्या भाषा आहेत त्याच्यामध्ये आपली खानदेशी येते, त्या सगळ्या भाषांना मान सन्मान मिळायलाच हवा. आणि मराठी गाणं हे जगभरात पोचलं पाहिजे. येस, नक्की पोहोचेल. फक्त जाता जाता काही गाण्याच्या ओळी ऐकायला आवडतील आम्हाला. ऐकवाल का? 100%. येस. ओ मनी जान है दिल तू ना नाव करी देना ओ यार, तू ना नखरा कमाल कर दिल ना बेहाल, कबूल कर मना प्यार, तू कबूल कर मना प्यार. टिकली हाय बांगडी चमचम टिकली लावणी पोर, लाल लाल बांगडी घालनी पोर, चांदणी रात मा दिखनी पोर, लाल लाल बांगडी लावणी पोर. जाता थँक्यू सो मच. खूप छान वाटलं ऐकून. तुमच्या सगळ्या गप्पा, तुमचे सगळे थॉट्स खूप सुंदर आहेत. फक्त हे थॉट्स पोहोचवण्यासाठी तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना आम्ही हेच सांगेल की मराठीचा बाणा जिवंत ठेवा. खानदेशी गाण्यावरती प्रेम द्या. खानदेशी आपली भाषा आहे, मराठी भाषा आहे, आणि खानदेशी गाण्यांवरती प्रेम देता, ऐरणी भाषेवरती प्रेम देता. तसंच प्रेम इतकं द्या
की ही भाषा जशी आता हिंदी बॉलिवूडमध्ये पंजाबी भाषा दिसते तशी ऐरणी खानदेशी भाषा आपल्याला मराठी पिक्चरमध्ये दिसायलाच हवी. आपले कलाकार हिंदी बॉलिवूडपर्यंत जाण्याच्या लायकीचे आहेत आणि मी प्रार्थना करेन की आपले मराठी कलाकार आपले खानदेशी कलाकार हे बॉलिवूडपर्यंत पोहोचतील. येस, थँक्यू सो मच.